नसरापूर प्रकरण, नाशिकचं अशोक खरात प्रकरण या सगळ्या घटनांनी महाराष्ट्र हादरवून निघालाय। पण तरीही महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत। खरात नंतर अनेक भोंदूबाबांचे वेगवेगळे कारनामेही समोर आले, तरी या घटना कमी होण्याचं मात्र नाव घेत नाहीये। अशातच पालघरमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं एका 55 वर्षीय भोंदूबाबानं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार घडला। फिर्यादीची बहीण हिला मासिक पाळीचा त्रास होता। तिच्यावरती गावरान उपचार करण्यासाठी आरोपी शिवराम परशु सावर याच्याकडे त्याचे कुटुंबीय गेले होते। पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव थांबत नसल्यानं या भोंदूबाबानं तिला गावठी उपचार करून बरे करू आणि गावठी औषध देऊ अशा भूलथापा दिल्या होत्या। यानंतर 3 मे 2026 रोजी आरोपी स्वतःची इको कार घेऊन आणि काही साक्षीदार सुरेश महाद्या यांना सोबत घेऊन खतावपाडा येथे आले। तिथून त्यांना फिर्यादी, पीडित मुलगी, तिचे काका यांना कारमध्ये बसवून गावठी औषध देतो असे सांगत चरीपावन इथे घेऊन गेले। अशा 4 मे 2026 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। त्यापूर्वी रात्री 11:30 वाजता आरोपीनं फिर्यादी, पीडित मुलगी आणि साक्षीदार यांना औषध आणण्याच्या बहाण्यानं पुन्हा एको कारमध्ये बसवून थोड्या अंतरावरती नेले। चरीपावन येथील रस्त्याच्या कडेला कार उभी करून त्यानं साक्षीदाराला कारमध्येच थांबवलं। त्याने पीडितेला रस्त्यापासून दूर जंगलात नेले आणि तिच्यावरती जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावरती अत्याचार केला। तसेच याबाबत कुणाला सांगितलं तर मारून टाकील अशी धमकी सुद्धा त्याने या पीडितेला दिली। अघोरी पूजेद्वारे औषध देण्याच्या बहाण्यानं स्मशानभूमीजवळ नेऊन या चिमुकलीवरती त्यानं अत्याचार केले। या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्यात। दरम्यान या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलीवरती कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा तपास पालघर पोलीस करतायत। पण आजारपणामध्ये डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भोंदूबाबाच्या आश्रयाला जाणं किती महागात पडू शकतं याचं हे एक विदारक उदाहरण आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।